नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। सत्य, निर्भीड आणि वेगवान बातम्यांचा आवाज। सबस्क्राइब करायला विसरू नका। अनुसूचित जाती SC आरक्षणाच्या अ, ब, क, ड उपवर्गीकरणाची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी काढण्यात आलेल्या सकल मातंग समाजाच्या जन आक्रोश महामोर्चाला विविध मान्यवरांनी पाठिंबा दर्शविला। यावेळी पंचायत समिती सदस्य शंकरराव बारसकर, कुकाणगाव, तालुका नेवासा म्हणाले की अनुसूचित जाती आरक्षणाचे अ, ब, क, ड उपवर्गीकरण ही मातंग समाजाची न्याय्य आणि संविधानिक मागणी आहे। सर्वोच्च न्यायालयाने उपवर्गीकरणाबाबत मार्ग मोकळा करून दिल्यानंतरही शासनाने अंमलबजावणीत विलंब करणे दुर्दैवी आहे। मातंग समाजाला आरक्षणाचा न्याय्य लाभ मिळावा यासाठी शासनाने तात्काळ निर्णय घेणे आवश्यक आहे। समाजाच्या हक्कासाठी आम्ही एकजुटीने संघर्ष करू आणि उपवर्गीकरण लागू होईपर्यंत हा लढा सुरूच राहील। शासनाने समाजाच्या संयमाची परीक्षा पाहू नये, अन्यथा राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल। हे जे आरक्षणासाठी जे काही नगरमधून कलेक्टर कचेरीवरती जे आंदोलन निघलं, तर सकल मातंग समाजाने याचं नेतृत्व केलेलं आहे। अबकडं 13% अबकडं हे आरक्षण मिळालं पाहिजे। प्रामुख्याने मातंग समाजाच्या 12 ते 13 पोट जाती आहेत आणि त्या 12 ते 13 पोट जातीमध्ये प्रामुख्याने मातंग समाज हा 1 नंबरला आहे आणि त्याच्या पोट जाती सुद्धा याच्यापासून फार वंचित आहेत। प्रमुख मातंग समाजच त्याच्यामध्ये वंचित असून ते इतर समाजाला इतर ज्या पोट जाती आहेत त्याच्यात मांगारोडी आहे, डक्कलवार आहे, गुरुड मांग आहे, वालार मांग आहे, अनेक नावं तुम्हाला या ठिकाणी सांगता येतील। आणि मग हे जे 13% आरक्षण जे दिलेलं आहे ते दलित समाज म्हणून दिलेलं आहे। दलित म्हणजे दारिद्र्य 18 विश्व दारिद्र्यात राहणारा म्हणून त्याला हे 13% आरक्षण दिलेलं आहे। त्याच्यापैकी शासनाने जो सर्वे काढलेला आहे, त्याची जी समिती स्थापन करून त्याच्यावरती जो अभ्यास केला आयोगाने, त्या आयोगाच्या अभ्यासानुसार सर्वोच्च न्यायालय दिल्ली गवई साहेब यांनी तो जो निर्णय दिला की अबकडं होणं हे गरजेचं आहे, कारण आजूक समाजाची प्रगती या ठिकाणी झालेली नसून त्यामुळं अबकडं हे वर्गीकरण झालं पाहिजे, याच्यासाठी त्यांनी तो दिल्ली हायकोर्टाने निकाल दिलेला आहे। म्हणून मातंग समाजाचं हे मागणं आहे की आमच्या खाली जो 12-13 जाती आहेत ह्या अजून वंचित आहेत, म्हणून आमचं आरक्षण आम्हाला या ठिकाणी वाटून मिळालं पाहिजे। यासाठी हा आजचा नगरचा मोर्चा होता। कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या याच्यामध्ये आमचं कुठल्याही प्रकारचं शाब्दिक एकही शब्द वाकडा तिकडं न वापरता एक शांततामय जे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, समता, बंधुत्व आणि न्याय या नियमाप्रमाणे आम्ही हे आंदोलन या ठिकाणी शांततेत पार पडलेलं आहे। कलेक्टर साहेबांसंग आमची चर्चा झाली, त्यांनी याच्यासाठी पॉझिटिव्ह हा दिलेला आहे। मुख्यमंत्री साहेबांचं कडे हे निवेदन त्यांनी या ठिकाणी आता पाठवलेलं आहे। मोर्चा या ठिकाणी संपलेला आहे। आता सगळ्या मोर्चेकरूला आम्ही सांगितलं की तुम्ही सगळ्यांनी ज्याच्या त्याच्या घरी सुखाने जा। नाही, असे दाखवा ह्या ज्याच्यावरती कारवाई झालेली आहे त्याचे दाखवा। अनेक ठिकाणी झाले, तुम्हाला